आम्ही शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत, या कापून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। आता हा पाण्यामध्ये मी शिजत टाकले आहे, त्याच पाण्यामध्ये मी एक मोठा टमाटा टाकला आहे आणि 100 ग्रॅम लाल भोपळा टाकला आहे। आता हे याच्यामध्ये टोमॅटो आणि लाल भोपळा काढून घेतला आहे, त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकला आहे आणि हे मिक्सरला फिरवून घेत आहे। मिक्सरला याची प्युरी करून घ्यायची आहे। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। शेवग्याच्या शेंगा आपण शिजवून बाजूला काढून घ्यायच्या आहेत। आता कढईमध्ये तेल गरम करून मी 1 चमचा राई टाकली आहे, अर्धा चमचा जिरा टाकला आहे आणि कढीपत्ता टाकला आहे फोडणीला। आता हे सगळे तडतडले की ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे। ह्यात लाल मिरची पावडर टाकली आहे चवीनुसार आणि थोडा आपला घरचा मसाला टाकला आहे। आता ह्यात एक मोठा कांदा कापून घेतलेला टाकला आहे। आता हे टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। आता परतून झालं चांगलं एकदम कांद्याला गोल्डन कलर येऊपर्यंत परतून घ्यायचं आहे। मी मिरची पावडर पहिली टाकली आहे याच्यामध्ये। आता थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, छोटा पाव चमचा टाकली आहे आणि आता ही आपण प्युरी केलेली टोमॅटो प्युरी, टमाटा आणि हे लाल भोपळा आणि अद्रक लसूण हे टाकून प्युरी केलेली ती टाकली आहे। आता हे टाकून आपण चांगला अद्रक लसणाचा कच्चा वास जाऊपर्यंत ह्याला परतून घ्यायचा आहे। अद्रक लसणाचा कच्चा वास जाऊपर्यंत परतून घेतलं तर नंतर मग थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे। जास्त आपल्याला जसं म्हणजे ग्रेव्ही पाहिजे तशी आपण करू शकतो। ह्याच्यामध्ये डाळ वगैरे कुठलीही काही टाकलं नाही आहे, डाळ किंवा आपलं खोबरं वगैरे कुठलंही वाटण टाकलं नाही आहे। पण तुम्हीही ह्या प्रकारे एकदा शेवगा मसाला करून बघा। आता हा शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये। हे बघा, खोबरे डाळ टाकून आपण कधी शेवग्याचं कालवण बनवतो, पण ह्या अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा। माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। खाण्याला पण खूप चविष्ट लागते शेवगा मसाला। तुम्ही एकदा करून बघा। धन्यवाद।